राम मंदिर दानपेटी चोरी के विरोध में डोंबिवली में कांग्रेस का सत्याग्रह आंदोलन। अयोध्या स्थित राम मंदिर की दानपेटी में कथित लाखों रुपए की चोरी के मामले को लेकर रविवार को कल्याण डोंबिवली में कांग्रेस कार्यकर्ताओं ने सत्याग्रह आंदोलन किया। कांग्रेस नेताओं और कार्यकर्ताओं ने घटना की निष्पक्ष जांच और दोषियों के खिलाफ आपराधिक मामला दर्ज करने की मांग उठाई। कल्याण में यह आंदोलन कांग्रेस जिला अध्यक्ष एडवोकेट नवीन सिंह के मार्गदर्शन में आयोजित किया गया, जबकि डोंबिवली में शहर जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष अमित मात्रे के नेतृत्व में सत्याग्रह किया गया। रविवार सुबह डोंबिवली के पंडित दीनदयाल रोड स्थित हनुमान मंदिर परिसर में बड़ी संख्या में कांग्रेस कार्यकर्ता हाथों में बैनर और पोस्टर लेकर एकत्र हुए। कार्यकर्ताओं ने राम मंदिर की दानपेटी में कथित चोरी की घटना की कड़ी निंदा की तथा भगवान श्री राम के परम भक्त पवन पुत्र हनुमान के मंदिर में पूजा अर्चना कर सत्याग्रह आंदोलन की शुरुआत की। इस दौरान मंदिर प्रशासन की ओर से कांग्रेस शहर अध्यक्ष अमित मात्रे को आशीर्वाद भी दिया गया। इसके बाद कांग्रेस प्रतिनिधि मंडल ने विष्णुनगर पुलिस थाने पहुंचकर एक ज्ञापन सौंपा। ज्ञापन में अयोध्या राम मंदिर ट्रस्ट तथा कथित चोरी प्रकरण में दोषी पाए जाने वाले लोगों के खिलाफ आपराधिक मामला दर्ज कर निष्पक्ष जांच कराने की मांग की गई है। इस सत्याग्रह आंदोलन में शहर अध्यक्ष अमित मात्रे के साथ रत्नप्रभा मात्रे, वर्षा सिखरे, वर्षा गुजर, संकेत लोके, शिबू शेख, श्यामराव यादव, एंथोनी फिलिप, जॉय मथु, एकनाथ मात्रे, बीजू राजन, मामा पगारे, दीप्ति जोशी, अंजनी नाइक, सुजाता परब, अभय तावरे सहित बड़ी संख्या में कांग्रेस पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित रहे। कांग्रेस नेताओं ने कहा कि धार्मिक स्थलों से जुड़े मामलों में पारदर्शिता और निष्पक्ष जांच सुनिश्चित करना आवश्यक है तथा दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जानी चाहिए। तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने प्रभू श्री रामचंद्राच्या जे मंदिर आपण अयोध्यामध्ये बघितलेलं आहे, तिथे एवढ्या श्रद्धेने लोकांनी तिकडे दर्शन घेतलं, तिकडे त्यांचे देणगी दिले, त्यांचे दान समर्पण केले। पण ज्या पद्धतीने अयोध्यामध्ये त्याच BJP सरकारनी RSSनी आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून तिथे जी काय घपला केलेला आहे, आम्ही त्याचा आरोप पण करत आहोत आणि त्याचा तक्रार देखील आम्ही आमच्या लोकल पोलीस ठाण्यामध्ये आम्ही त्याची करणार आहोत। जसं बघितलं असेल तुम्ही की आजचा हा सत्याग्रह जो रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे। हा निषेध असा आहे की ज्यांनी जीर्णोद्धार केला, ज्यांनी पूजा केली, ज्यांनी ट्रस्ट बनवली, ज्यांनी सगळं या एका मंदिराचा इव्हेंट करून लोकांसमोर सादर केला, तेच नरेंद्र मोदी आज कुठे आहेत तर ते परदेशात आहेत। परदेशात जाऊन ते त्यांची रॅली काढतायत, तिकडे कोटीला लोक NRIsला बोलून तिकडे त्यांचा स्वतःचा ते रंगवायचा स्वतःला प्रयत्न करतायत। आज अमित शाह याच्यावरती बोलायला काही तयार नाही आहेत। ट्रस्ट पण ती फॉर्म केली, ती ट्रस्टमध्ये तुम्ही बघितलं असाल की काही केंद्रातनं लोक तिकडे दिले गेलेले आहेत आणि काही IPS लोक पण तिकडे दिलेले गेलेले आहेत। केंद्रातले लोक जे पण आहेत तुम्ही बघितलं असाल तर ते BJPचे आणि RSSचे लोक आहेत। तर हे कुठेतरी इथे आपण बघत आहोत की बऱ्याच चुकीच्या रीतीने याची पैशांचं जर काय लोकांच्या श्रद्धेवरती आघात होत असेल तर ही दुर्दैवी बाब आहे। आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून याचा जाहीर निषेध करतो। 400हून अधिक CCTVचं तिकडे पूर्ण श्रीराम मंदिरामध्ये तुम्ही बघितलं असेल CCTVचं फुटेजेस आहेत, पण एकही फुटेज कुठे येऊ शकलं नाही। छोटीशी कुठली बाब होत असेल तर सोशल मीडिया किती ॲक्टिव्ह होऊन जाते आणि या सगळ्या गोष्टी समोर येऊन जातात आणि लगेच एक जी नको असते गोष्टी ती पण येऊन जाते। पण आता तुम्ही बघितलं असेल सुरक्षा रक्षक असतील ते पण तिकडे काय बोलायला तयार नाही, CCTV पण दाखवायला तयार नाही। तर आम्ही या माध्यमातून सरकारचा निषेध करतो आणि इथे जी स्पेशल कमिटी आयोजित केली होती त्याचा देखील अहवाल अजूनपर्यंत आलेला नाही, तर त्याची आम्ही इकडे या मार्फत मागणी करत आहोत।